नमस्कार मित्रांनो, मी सुनील रांगडाले मराठी व्याकरणामध्ये तुमचं स्वागत आहे इन्फिनिटीमध्ये। तर आपण बघतोय माळाची जी परीक्षा झाली आहे त्या परीक्षेबद्दल मी घेऊन आलोय प्रश्नपत्रिका की विद्यार्थ्यांना किती किती मार्क पडलेले आहेत आणि काही विद्यार्थ्यांच्या अडचणी होत्या। तर मुलांनो, माळा या परीक्षेमध्ये आपण मराठी व्याकरण घेतलं होतं आणि मराठी व्याकरणामध्ये विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळालेले आहेत असं मी म्हणेल। आता विद्यार्थ्यांचे जे प्रतिसाद आहे, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, तर तो 25 पैकी 23, 24, 20, 21 इतके गुण विद्यार्थ्यांना पडलेले आहेत। त्यामुळे मला खूप आनंद झाला। आपण जी बॅच घेतली आहे त्या बॅचचा खूप आउटपुट चांगला मिळालेला आहे, बरोबर। आणि विद्यार्थ्यांना फायदा तर झालेलाच आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा वेळ सुद्धा वाचलाय परीक्षेमध्ये की सेकंदात बघितल्या विद्यार्थ्यांनी त्यांची उत्तरे सांगितली होती, बरोबर। म्हणून हा मराठी व्याकरण मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही परीक्षा असेल तरी हा विषय तुम्हाला कधीही दगा देणार नाही, तर पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क पडतील, बरोबर। विद्यार्थ्यांचे फोन वगैरे मेसेज आलेत की सर तुम्ही शिकवलं त्याचा खूप फायदा झाला आणि आम्ही बघितलं उत्तर दिली आहेत, बरोबर। तर मित्रांनो, तुम्ही जो अभ्यास केला, व्यवस्थित पद्धतीने लेक्चर केले, तो त्याच्यामुळे झालेला असेल, मग याचं श्रेय तुम्हालाच जातं असं मी सांगेल, ठीक आहे। त्याच्यामध्ये बघा आपण काय बघितलं, प्रश्नपत्रिका विश्लेषण करूयात आपण। तर कोणता शब्द द्वंद्व सामासिक शब्द आहे, बरोबर। तर बघा ही पीडीएफ तुम्हाला अशा प्रकारे याने आयोगाने तुम्हाला पाठवली आहे, म्हणजे परीक्षा मंडळाने तुम्हाला पाठवली तुमच्या मेलवरती। त्याच्यामध्ये द्वंद्व समास विचारले मी। द्वंद्व म्हणजे काय, तर ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतील त्याला काय म्हणू आपण, द्वंद्व समास असं म्हणूया, ठीक आहे। आता याच्यामध्ये बघू आपण द्वंद्व समासाचं उत्तर दिले त्यांनी हे असं, बरोबर, राम आणि लक्ष्मण। तर आता आपण काय करूया, असं विग्रह करूया। तर ते विग्रह कसं होणार बघा, तर शब्द आहे राम आणि इथे मधात काय येणार, आणि येणार, बरोबर। तर विग्रह करताना जिथे आणि येणार, दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत, आणि लक्ष्मण असा एक आपण शब्द घेतला, बरोबर। तर राम आणि लक्ष्मण असा विग्रह करताना दिसेल। तर आता समासाचा जर का तुम्हाला प्रकार विचारला असता, उपप्रकार, तर तुम्ही सांगितलं असतं इतरेतर द्वंद्व समास। काय सांगितलं असतं, इतरेतर द्वंद्व समास असं तुमचं उत्तर आलं असतं, पण त्यांनी नुसतं द्वंद्व विचारलंय, तर आपलं उत्तर असेल 3 क्रमांक, ठीक आहे। आता 1 क्रमांक काय बघा, भक्तिवश, म्हणजे विग्रह काय होणार बघा, तर भक्तीने वश असा विग्रह होईल। इथे येणार ने, बरोबर। आता ने आला का, भक्तीने वश म्हणजे काय, तर ने आलं म्हणजे आपण त्याला म्हणू तृतीय विभक्ती तत्पुरुष समास, ठीक आहे। पद्मनाभ म्हणजे काय, तर पद्म आहे नाभित बिंबित ज्याच्या, इथे येणार जो, आणि इथे ज्याचा शब्द येईल, मग चाचीचे आलं का, तर त्याला आपण षष्टी असं म्हणूया, आणि बहुरी समास आहे तो, बरोबर। मग आता महा आणि देव दोन शब्द बघा, तर याचं विग्रह कसं होणार बघा, तर महान, बरोबर, महान असा देव असा विग्रह होणार, ठीक आहे। आता महान असा देव, आता इतर विग्रह केला आपण, पण याच्यामध्ये बघा महान हा जो शब्द असेल तर हा विशेषण आहे, कोण आहे, विशेषण, बरोबर। आणि देव जो शब्द आहे तर देव कोण आहे, नाम, बरोबर। आणि नामालाच काय म्हणतो आपण, विशेष असं म्हणतो, कारण या नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द आहे। तर आता विशेषण विशेष्य अशी रचना जर का एखाद्या शब्दामध्ये असेल तर त्याला आपण कोणता समास म्हणतो, कर्मधारय समास असं म्हणतो। काय म्हणतो आपण, कर्मधारय समास, बरोबर। कर्मधारय हे कुणाचा प्रकार आहे, तर तत्पुरुषचा प्रकार आहे असं आपल्याला सांगता येईल, बरोबर। तर आपल्या तितक्या डीपमध्ये प्रश्न नाही विचारलाय, फक्त त्याने विचारले की द्वंद्व समासाचं उदाहरण ओळखा, तर द्वंद्व समासाचं उदाहरण 3 असं दिलंय, ठीक आहे। त्याच्यानंतर बघू आपण पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 बघा काय दाखवलं याच्यामध्ये, तर खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा। तुम्हाला मित्रांनो लिंग वचन याच्यावरती जास्त प्रश्न विचारले होते, ठीक आहे। तर वचन म्हणजे काय, तर नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा गुण असतो, त्याला वचन असं म्हणतात, बरोबर। मग आता आपल्याकडे वचन किती आहे, तर आपल्याकडे 2 वचन आहेत। पहिलं वचन असेल त्याला आपण म्हणतो एक वचन, आणि दुसरं जे वचन असेल तर त्याला आपण अनेक वचन असं म्हणतो, किंवा बहुवचन असं आपण म्हणतो। अनेक वचन किंवा बहुवचन 2 वचने आहेत। तर हे कसं ओळखायचं बघा, जसं काही एखादा शब्द आहे त्याच्या अगोदर तुम्ही एक लावून बघा आणि त्याच्या अगोदर अनेक लावून बघा, आणि जर काही एक बसला तर त्याला म्हणायचं एक वचन, अनेक शब्द बसला तर अनेक वचन। जसं का आपण बघितलं, एक आहे कुत्रा, बरोबर, आणि अनेक कोण असतील तर कुत्रे असतील असं आपल्याला सांगता येईल, ठीक आहे। आता तेथे मुले खेळतात, आता मुले काय झालं, अनेक मुले असा आपल्याला विग्रह दिसेल, तर आपण तेथे आता इथे काय लावून बघू, अनेक बसतं इथे बघा, अनेक मुले। आता अनेक बसतं का, म्हणून त्याला आपण अनेक वचन असं उत्तर दिलंय तुमच्या याच्यावरती, बरोबर। आणि त्याच्यामुळे उत्तर काय असेल, अनेक वचन आहे, कसं, अनेक मुले आहेत। याची एक वचन काय बघा, तर मूल हे एक वचन झालं, मूल असं हे एक वचन झालं, तर मूलचा मू हा नेहमी दीर्घ असेल, मूल हा अनेक वचन एक वचन आहे, आणि असं अनेक वचन होताना हा रस्व होणार आणि ह्या ए पुढे लागणार, मुले, बरोबर। तर हे अनेक वचनी शब्द आहे असं आपल्याला सांगता येईल, बरोबर। याबद्दल तुम्हाला असं उत्तर दिलं पण आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं त्यानुसार तुम्हाला प्रश्न पण सुटला असेल। आता बघा पुढचा प्रश्न काय असेल, खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्ता नाही आहे असा प्रश्न विचारलाय। तर बघा कर्ता ओळखण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं होतं, मूळ धातू बाजूला काढा, त्याला नारा प्रत्यय लावा, कोणाने काय नाही प्रश्न विचारा, मग कर्ता दिसेल तुम्हाला। बघा बस, बस आहे का,
बसणारा कोण? तो, हा कर्ता आहे. बसलेला कोण आहे? तोच, कर्म नाहीये, फक्त कर्ता आहे. ठीक आहे. आता इथे अकर्मक क्रियापद आहे आणि हा कर्ता आहे वाक्यात, बरोबर, आणि हे क्रियापद आहे. आता करणारी कोण? ती, बरोबर, तर ती कोण आहे वाक्यामध्ये? कर्ता आहे असं आपल्याला समजेल. केलेले काय? जेवण, वाक्यातील कर्म आहे, बरोबर. आणि दुसरी एक व्याख्या मी तुम्हाला सांगितलं होतं की कर्त्याच्या जागी कर्ता आणि कर्माच्या जागी कर्म म्हणून येण्याचा अधिकार नामाचा असतो. मग हे कोण आहे? नाम आहे, किंवा नामाच्या ऐवजी येणारा शब्द कोण आहे? सर्वनाम. तर हे सर्वनामे आलेली आहेत बघा कर्त्याच्या ठिकाणी, बरोबर, आणि हे नाम आहे, जेवण हे नाम आहे, पण या वाक्यामध्ये कर्म नाहीच आहे. मग कर्म नाही तर आपल्याला कर्ता तर आहे पण कर्म नाही, म्हणजे क्रियापद कर्मक आहे, बरोबर. मग आता बघा, तो पत्र लिहितो, लिहिणारा कोण? तो, कर्ता आहे. या वाक्यात आपल्याला कर्ता दिसतोय. आणि लिहिलेले काय? पत्र, तर पत्र कोण आहे? कर्म, बरोबर. आणि व्याख्या काय आपली? कर्त्या जागी कर्ता आणि कर्मा जागी कर्म म्हणून येण्याचा अधिकार ह्या जगात नामाचा असतो. कर्ता आणि कर्माच्या ठिकाणी कोण येतं? नाम येतं, आणि म्हणून हे दोन्ही नामे आहेत. किंवा नामाच्या ठिकाणी कोण येतं? सर्वनाम येतं, बरोबर. हे दोनच येतील कर्ता आणि कर्माच्या ठिकाणी, हे आपण बघू शकतो. आता पाणी पितो. आता पिणारा कोण आहे? तर कोणीतरी असेल, तो किंवा ती किंवा काहीतरी असेल, बरोबर. तर हा कर्ता इथे लपलेला आहे, परंतु इथे कर्ता नाहीच आहे. मग पिलेले काय? तर पाणी. हा वाक्यात निस्ता कर्म दिला आहे, या वाक्यात कर्ता नाहीये. कर्ता नाही हेच विचारलं तुम्हाला, आपलं उत्तर काय असेल? हे 4 नंबरचं उत्तर आहे, असं दिलंय त्यांनी, बरोबर. तर अशा प्रकारे कर्ता ओळखा किंवा कर्म ओळखा असा प्रश्न तुम्हाला विचारतील. आता प्रश्न क्रमांक किती पाहिला आपण? 3 नंबर. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 4 नंबर. तो आला या वाक्याचे अपूर्ण भविष्य काळातील रूप ओळखा. तुम्हाला काळ सांगितलं होतं बघा, एकदम सोप्या पद्धतीने काळ सांगितलं. अपूर्ण भविष्य काळ हे कोण सांगणार? तर त प्लस असेल अशी रचना कुठे आहे? अपूर्ण आहे कोण सांगणार? क्रियापदा शेवटी त असेल धातू साहित्याच्या, आणि याच्या पुढे असेल असं रूप आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. तर आता इथे आपण प्रत्येकाचा काळ बघूया. तर क्रियापद एकेरी आहे आणि क्रियापद शेवटी तो प्रत्यय लागलाय, तर याला आपण म्हणूया वर्तमान काळ. कोणता वर्तमान काळ? तर इथे साधा वर्तमान काळ असं आपल्याला सांगता येईल, बरोबर. आता तो येत जाईल. आता बघा, त प्लस जाईल किंवा जाऊ अशी रचना असेल तर या वाक्यातील काळ आपल्याला दिसतोय सवय आहे. सवय म्हणजे काय? तर रीत आहे, आणि या काळाला काय म्हणू आपण? तर रीती भविष्य काळ असं आपण म्हणूया. रीती भविष्य काळ असं आपण म्हणू. ठीक आहे. आणि येत असेल, तुम्हाला जे विचारलंय तर हेच विचारलं बघा, त आहे अधिक पुढे असेल अशी रचना इथे दिसते आहे, बरोबर. आणि त्याच्यामुळे त प्लस असेल किंवा असेल अशी रचना असेल तर याला आपण काय म्हणू? अपूर्ण. काय म्हणू आपण? अपूर्ण. आणि भविष्य काळ, मग या वाक्याचा काळ कोणता आहे? अपूर्ण भविष्य काळ, बरोबर. हे कसं ठरवायचं? अपूर्ण भविष्य काळ असं. ठीक आहे. आता आला असेल, तर आता आला म्हणजे काय? हा लाख्यात क्रियापद आहे, आणि इथे असेल असेल तर म्हणजे क्रिया पूर्ण झाली. ल प्लस असेल असेल अशी रचना असेल तर याला आपण काय म्हणू? पूर्ण. आणि काळ कोणता आहे? भविष्य काळ. मग या काळाची रचना आहे पूर्ण भविष्य काळ अशी. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा काळ तुम्हाला विचारतील भविष्यामध्ये की हा काळ कुठल्या प्रकारचा आहे, तर सांगा की अशा प्रकारे हा काळ आपल्याला दिसतोय. आता बघा पुढचा प्रश्न आहे मोर, याचं स्त्रीलिंगी रूप ओळखा असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे. आता दिलंय मोर, तर मोरचं काय होतं? लांडोर, बरोबर. सोपा प्रश्न आहे बघा. मग आता कालवड कुणाचं होतं? खोंडचं कालवड. मोरणी वगैरे होत नाही, हे मुद्दाम त्यांनी दिलंय. मोर लांडोर स्त्रीलिंगी शब्द असा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा खाली काही शब्द दिले आहेत. प्रश्न क्रमांक 6 काय दिलाय बघा, तर विशाखा विवाह पारंपरिक पद्धती झाला, कंसातील शब्दाचे योग्य रूप वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवा असं वाक्य आहे, बरोबर. तर विशाखाचा विवाह पारंपरिक पद्धतीने झाला. ठीक आहे. आता विशाखाचा विवाह पारंपरिक शब्द आणि पद्धतीने झाला, हे अर्थपूर्ण वाक्य दिसतं, म्हणून आपण हे चौथं उत्तर निवडूया. पहिल्यात काय चूक आहे? विशाखाच्या विवाह असं च्या आहे, हे चुकलं आहे. विशाखा विवाह पारंपरिक पद्धतीला झाला, तर हे सुद्धा विधान अपूर्ण दिसतं आपल्याला. आणि विशाखाशी विवाह पारंपरिक पद्धतीनो झाला, ते चुकीचं आहे. तर तुम्हाला योग्य वाक्य तयार करायचं होतं, आणि तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की कोणतं वाक्य योग्य आहे किंवा कोणतं वाक्य अयोग्य आहे. सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्म नाही? सेम प्रश्न मागचा विचारला, मागे विचारलं करता नाही, आता विचारला कर्म नाही. ठीक आहे. म्हणजे अकर्मक क्रियापद असेल ते. तर आपण बघूया. तर बनवते, बनविणारी कोण? भूमी, हा कर्ता आहे. बनविलेली काय? तर रांगोळी. रांगोळी कोण आहे? वाक्यात कर्म आहे, या वाक्यात तर कर्म आहे. तृप्ती अभ्यास करते, करणारी कोण? तृप्ती, नाम आहे, कर्ता आहे. केलेला काय? अभ्यास, या सुद्धा वाक्यात आपल्याला कर्म दिसतोय. अर्णव क्रिकेट खेळतो, खेळणारा कोण आहे? अर्णव. खेळलेले क्रिकेट, या वाक्यात सुद्धा आपल्याला कर्म दिसतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर केदार बसतो, बसणारा कोण आहे? केदार, या वाक्यात कर्ता आहे.
आणि बसलेला कोण आहे तर केदारच आहे, क्रियापदच हे अकर्मक असल्याचं दिसतंय. मग या अकर्मक क्रियापदामध्ये कधीच कर्म नसतं. मग ही क्रियापदे काय आहेत, ही तीनही क्रियापदे सकर्मक स्वरूपाची आहेत, बरोबर. आणि सकर्मक क्रियापदे काय काय दाखवितात, तर एखादी कृती दाखवितात ते, बरोबर. एखादं काम झालं असेल तर कृतीवाचक धातू नेहमी सकर्मक असतात, हे मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं होतं. त्याच्यामुळे सकर्मक धातूसाठी नेहमी क्रिया होणं गरजेचं आहे. जसं का ती बनविते, बनविण्याचं काम करत आहे, किंवा ती अभ्यास करण्याचं काम करत आहे, किंवा तो खेळण्याचं काम करतोय. तर ज्या वाक्यात काम असेल तिथे वाक्यात कर्म असेल, आणि ज्या वाक्यामध्ये काम नसेल, नुसती अवस्था असेल, स्थित्यंतर असेल, किंवा गती असेल, जाणे येणे वगैरे, ठीक आहे, किंवा बसणे ही अवस्था आहे, तर या ठिकाणी कधीच कर्म नसतं. याबद्दल आपण अभ्यास केला होता. तर म्हणून विद्यार्थ्यांचा हा सुद्धा प्रश्न बरोबर आला. मग उत्तर काय आलं तुमचं 4 नंबर, इथे दिलंच आहे 4 नंबरचं उत्तर आहे म्हणून, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न काय बघू आपण. तर पुढचा प्रश्न विचारलाय 8 नंबरचा प्रश्न आहे वंद्य. आता बघा वंद्य आणि निंद्य हे तर अपोजिट शब्द आहेत, तुम्हाला विरोधातील शब्द विचारलाय. तर वंद्य याचा विरोधातील शब्द कोणता आहे, बरं. तर वंद्यचं काय असेल, निंद्य. आता निंद्य कुठे दिलंय बघा, आता हा 4 नंबरला दिलाय. मग आपलं उत्तर फक्त 4 बरोबर हे उत्तर असेल आपलं, ठीक आहे. मग आता उदार म्हणजे काय होतं बघा, तर उदार आणि याचा अपोजिट शब्द काय असेल तर कृपण. कृपण म्हणजे काय तर कंजूस असा हा अर्थ होईल याचा विरोधार्थी शब्द. कृतघ्न म्हणजे काय तर केलेले उपकार विसरणारा. मग याचा विरोधार्थी शब्द काय होणार, कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा. आणि शत्रू म्हणजे कोण तर अरी म्हणजे शत्रू, तर याला आपण मित्र असा विरोधार्थी शब्द आपण लावू शकतो, ठीक आहे. मग निंद्य आणि वंद्य हे तुम्हाला दिसेल सुद्धा. इतका सोपा प्रश्न विचारला होता, त्याच्यामुळे 1 नंबर आपलं उत्तर आलं, ठीक आहे. 8 नंबरचं उत्तर आलं 1. आता पुढचा प्रश्न बघा 9 नंबरला काय दिलंय, तर सेम आणखी वचनावरती प्रश्न आलाय, पण इथे अनेक वचन विचारलंय. मागे सुद्धा अनेक वचन विचारलं होतं, बरोबर. तर हा जो मासा आहे तर एक मासा, याला एक लावून बघा. अनेक असतील तर मासे तयार होणार, बरोबर. मासाचं मासे हा विकारी शब्द आहे. आकारांत पुल्लिंग नाम याचं विकार होतं, आणि आकारांत से एकारांत अनेक वचन होतं, हे आपण पाहिलं होतं. जसं का मुलगा मुलगे आहे, कुत्रा कुत्रे, घोडा घोडे, त्या प्रकारे मासा आणि मासे असं होणार, ठीक आहे. तर उत्तर क्रमांक 1 बरोबर असेल. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 10 विचारलाय पुढीलपैकी कोणता शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण नाही, बरोबर. आता अव्ययीभाव समास मी तुम्हाला काय सांगितलं, उपसर्ग साधित शब्द अव्ययीभावचे असतात, ठीक आहे. मग हा बिन हा उपसर्ग आहे, तर हा बिन हा उपसर्ग साधित शब्द आहे. गैर हा उपसर्ग आहे, बरोबर. नंतर आ उपसर्ग आहे. आणि जर काय असा विग्रह केला तर अव्ययीभाव समास काय असतं बघा. अव्यय म्हणजे काय तर उपसर्गाला संस्कृतमध्ये अव्यय असं म्हटलं जातं, आणि त्याला विशिष्ट अर्थ असतो. मग त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात, बरोबर. आणि हा शब्द वाक्यात क्रियाविशेषणासारखा वापरलेला असतो, म्हणून या समासाला अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं, ठीक आहे. आता याचा आपण विग्रह केला तर बिनधोक म्हणजे काय धोक्याशिवाय, गैरहजर म्हणजे काय हजर नसलेला, आणि आमरण म्हणजे काय मरेपर्यंत, ते हा उपसर्गाला अर्थ असल्याचं आपल्याला दिसतं, बरोबर. त्याच्यामुळे हे अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. आपल्याला म्हटलंय नाही तर कोणतं नाहीये, तोंडपाठ नाहीये. मग तोंडपाठ कोणाचं उदाहरण आहे ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. तर विग्रह कसं होईल बघा, तर तोंडाने, इथे काय येणार आहे ने, तोंडाने पाठ, बरोबर. आता इथे दुसरं पद महत्वाचं आहे, आणि पहिलं पद काय असेल बघा, तर पहिल्या पदाला ने प्रत्यय लागलाय. या तृतीय विभक्ती तत्पुरुष समास आहे. तृतीय विभक्ती तत्पुरुष समासाचे हे उदाहरण असल्याचं आपल्याला दिसतं, बरोबर. मग हे तृतीय विभक्ती तत्पुरुष समास आहे असं आपण सांगू शकतो, ठीक आहे. मग त्या अव्ययीभावाचं उदाहरण नाही. आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11 माझी जन्मठेप आत्मचरित्र कुणाचे आहे. सोपा आहे, जुना प्रश्न आहे, हा काही नवीन नाही आहे. तर विदा सावरकरांचा आहे माझी जन्मठेप, बरोबर. तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं होतं मी पहिल्या लेक्चरलाच की तुम्हाला 2014चा जेव्हा आपण प्रश्न बघितला होता, ठीक आहे. 2014ची प्रश्नपत्रिका आपण पाहिली होती, तेव्हा सुद्धा तुम्हाला या कादंबरीवरती, आत्मचरित्रावरती, किंवा एखाद्याचं टोपण नाव, ठीक आहे, किंवा एखाद्याचं नाव काय आहे, किंवा एखादा चरित्र म्हणा, किंवा एखादी कविता कुणाची आहे, याच्यावरती 5 ते 6 प्रश्न मागच्या वर्षी पण विचारले होते 14 मध्ये. त्याच्यामुळे अपेक्षित होतं हे, बरोबर. आणि त्याच्यामुळे नवीन असं काही नाही, मी तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं, एक नोट्स दिल्या होत्या मी, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की या पानापासून या पानावरती करा, ठीक आहे. तर असा प्रश्न तुम्हाला भूमी अभिलेखला सुद्धा असेल, ठीक आहे. भूमी अभिलेखची सरळ सेवेची परीक्षा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या प्रकारचा एखादा प्रश्न असू शकेल, ठीक आहे. असो तर आपण बघूया आता पुढचा प्रश्न काय असेल. 12 क्रमांकाचा प्रश्न आहे, खालीलपैकी भावे प्रयोगाचं वाक्य ओळखा, ठीक आहे. आता प्रश्न काय बघा, भावे प्रयोग असं उच्चारलंय, ठीक आहे. आता प्रयोग आहेत आपल्याकडे बघा, 3 प्रयोग आहेत. एक आहे कर्तरी, दुसरा आहे कर्मणी, तिसरा आहे भावे. तर तुम्हाला एक साध्या वाक्यात मी सांगितलं होतं की जेव्हा कर्ता प्रथमात असेल तेव्हा कर्तरी प्रयोग असं म्हणा,
आणि कर्म प्रथमात आहे, कर्ता प्रथमात नसेल तर त्याला कर्मणी प्रयोग असं म्हणा. आणि जेव्हा दोघांना प्रत्यय लागला असेल तर तेव्हा त्याला भावे प्रयोग असं म्हटलं जातं, म्हणजे कर्ता आणि कर्म दोघांना. तर त्या प्रकारचं बघा इथे तुम्हाला काय दिसतंय, हरीने पुस्तक वाचले. बरं, तर वाचणारा कोण, हरी. याला तर लॉक केलंय, कर्ता लॉक आहे, कर्त्याला प्रत्यय आहे. मग आता पुढचा शब्द बघ, वाचलेले काय, पुस्तक. तर हा कर्म प्रथमा विभक्तीमध्ये आहे. आता कर्ता प्रथमात नाहीये पण कर्म प्रथमात आहे, तर प्रयोग कोणता असेल इथे, कर्मणी आहे. सोपा प्रश्न आहे बघा. ठीक आहे. पोलिसांनी त्याला शोधून काढले, संयुक्त क्रियापद आहे. तर संयुक्त क्रियापद असेल तर याला प्रश्न विचारा, धातू साहित्याला, आणि कर्ता व कर्म शोधा. ठीक आहे. शोधणारे कोण, तर पोलीस हा वाक्यातील कर्ता आहे. कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये आहे, तर तृतीय विभक्तीमध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. ठीक आहे. आता शोधलेले कोणाला, तर कोणालाच उत्तर आपल्याला मिळालं, कर्म, त्याला. बरोबर, तर कर्माला सुद्धा प्रत्यय असल्याचं आपल्याला दिसतं. बरोबर. आता कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय आहे म्हणून हा भावे प्रयोग आहे. आणि क्रियापद सुद्धा तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी एकारांत असल्याचं आपल्याला दिसतं. ठीक आहे. पुढचं वाक्य बघा, हरी पुस्तक वाचतो, वर्तमान काळ आहे, वाचणारा कोण, हरी. आता हा हरी कर्ता प्रथमांत आहे, त्याच्यामुळे हा कर्तरी प्रयोग असेल. ठीक आहे, कारण कर्ता प्रथमांत आहे तर कर्तरी प्रयोग. आणि कर्म आहे त्याच्यामुळे सकर्मक कर्तरी असं आपण म्हणूया. काय म्हणू आपण, सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असल्याचं आपल्याला दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, योगी तप आचरतो. आता आचरणारा कोण, योगी. तर हा कर्ता सुद्धा इथे प्रथमांत आपल्याला दिसतोय आणि त्याच्यामुळे हा सुद्धा प्रयोग कोणता असेल तर आचरलेले काय, तप. तर इथे सकर्मक कर्तरी, ही दोन्ही वाक्य जे असतील सकर्मक कर्तरी प्रयोगाची असल्याचे आपल्याला दिसतात. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न काय ते बघू आपण. तर पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही असं म्हटलंय. आता लिंग ठरवण्यासाठी आपण काय बघितलं बघा, तर एखाद्या नामाच्या आधी तो लावा, जर तो बसला असेल तर पुल्लिंग असं म्हणा. ठीक आहे. एखाद्या नामाच्या अगोदर ती हे सर्वनाम ठेवा आणि ती सर्वनाम जर का व्यवस्थित बसला असेल तर त्याला आपण म्हणूया स्त्रीलिंगी शब्द आहे. आणि एखाद्या नामाच्या आधी जर का ते हे सर्वनाम बसलं असेल तर त्याला नपुंसकलिंगी आपण असं म्हणू. ठीक आहे. तर अशा प्रकारे तो, ती, ते हे एक वचनी बद्दल, आणि अनेक वचन असेल तर तोचं अनेक वचनी ते लावा, तीचं अनेक वचनी त्या लावा, आणि तेचं अनेक वचन ती मुले असं लावा. ठीक आहे. ही सर्वनामे लावून आपण त्याचं लिंग ठरवतो. ठीक आहे. आता आपण काय करूया, इथे लावून बघूया. नपुंसकलिंगी नाही, तर इथे हा फुल जो आहे ना, तर काय तयार येईल बघा, तर फुल असेल तर ते फुल असं बसतं इथे, आणि इथे ते पुस्तक हे सर्वनाम बसतं, आणि ते घर, म्हणजे हे तीनही जी नामे आहेत तर ही तीनही नामे आपल्याला नपुंसकलिंगी असल्याचे दिसतात. बरोबर. मग आता सूर्य काय बघा, तर इथे दिसेल तो सूर्य, म्हणजे हा पुल्लिंगी शब्द असल्याचं आपल्याला दिसेल. आणि विचारलं काय, नपुंसकलिंगी नाही, तर हा तो शब्द नपुंसक नाही म्हणून आपलं उत्तर आलं 1 नंबर. आणि दिलं पण आहे तिथे बघा, त्याने असं दिलं पण आहे 1 नंबरचं उत्तर आहे म्हणून. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. जसं आहे PDF तुमच्या अकाउंटला जी PDF आली तीच PDF मी इथे दाखवतोय, सेम आहे तसं. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर टिक करून दिलेलं असेल. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे, आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला या वाक्याचा प्रकार सांगायचा आहे. आता आपण प्रकार काय घेतलं बघा, केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. ठीक आहे. तर तुम्हाला केवल वाक्य माहिती असेल म्हणजे शुद्ध वाक्य. तर ज्या वाक्यामध्ये एकच क्रियापद असेल ते वाक्य कितीही लांबलचक असू द्या, दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत असेल, पण त्या वाक्यात क्रियापद एक असेल तर त्या वाक्याचं नाव सांगायचं तुम्ही केवल वाक्य आहे. 2 क्रियापदे असतील आणि प्रधानत्व सूचक उभयनाव्य असतील, म्हणजे समुच्चयबोधक आहे, विकल्पबोधक आहे, न्यूनत्वबोधक आहे, आणि कोणतं असेल आणखी परिणामबोधक, तर दोन्ही वाक्य प्रधान असतात. आणि 2 प्रधान वाक्य असतील त्या वाक्याला म्हणायचं तुम्ही संयुक्त वाक्य. काय म्हणणार, संयुक्त वाक्य. उदाहरण बघा, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, तर समुच्चयबोधक आहे म्हणजे संयुक्त वाक्य झालं ते. ठीक आहे. तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार, ते किंवा झालं. बरोबर. मग किंवा आलं त्याला म्हणू आपण विकल्पबोधक संयुक्त वाक्य. नंतर शेतकऱ्याने शेती नांगरली परंतु पाऊसच पडला नाही, मग इथे परंतु आला. मग उणीव आहे, विसंगती आहे, त्याला म्हणू आपण न्यूनत्वबोधक उभयनव्य. मग हे संयुक्त वाक्य तयार करतात. तुम्हाला विचारलं काय बघा, हे वाक्य दिलं आहे, तर आरती सुरू झाल्यावर, आता आरती सुरू झाली एक वाक्य होतं, तर हे वाक्य आहे तसं तुमच्या आपल्या नोट्समधनं आलंय, आणि हे वाक्य आपण वर्गात घेतलं पण होतं. आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला, आलं का, असा प्रश्न होता. मग आणि आलं तर काय होणार, संयुक्त वाक्य. आणि आरती सुरू झाल्यावर आलं तर झालीचं काय केलं, झाल्यावर केलंय, याला शब्दोग्यव्यय लावलाय आपण वर. बरोबर. आणि क्रियापदाचं काय केलंय, ते एक शब्द तयार केलंय आपण. ठीक आहे. आणि आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला, क्रियापदे किती आहेत, एकच आहे. आणि ज्या वाक्यात एकच क्रियापद असेल तर त्या वाक्याला काय म्हणू आपण, केवल वाक्य असं म्हणू. तर आता इथे काय दिलंय बघा,
तर केवल वाक्य असंच उत्तर दिलंय त्यांनी सुद्धा, आणि म्हणून हे वाक्य केवल वाक्याचं आहे. उद्गार संयुक्त नाहीये का, कारण दोन क्रियापदे नाहीयेत. बरोबर, उद्गारार्थी नाहीये कारण उद्गार चिन्ह नाहीये, उत्कट भावना व्यक्त केल्या नाहीत, म्हणजे हा सुद्धा पर्याय कट होतोय. मिश्र वाक्य नाहीये. मिश्र वाक्यासाठी बघा एक गौण एक प्रधान अशी रचना असणं गरजेचं आहे. मग मिश्र वाक्यामध्ये कोणती कोणती प्रकारची वाक्य असतात, तर जेच वाक्य हे गौण असतं तेच वाक्य प्रधान असतं, जेथेच वाक्य गौण असतं तेथेच वाक्य प्रधान असतं, जसेच वाक्य गौण असतं तसेच वाक्य प्रधान असतं, जेव्हाचं वाक्य गौण असतं तेव्हाचं वाक्य प्रधान असतं. रचना काय तयार होणार, एक गौण वाक्य एक प्रधान वाक्य अशी रचना ह्या जगात मिश्र वाक्याची आहे. कोणाची, मिश्र वाक्याची. म्हणजे संबंधी आणि दर्शक सर्वनामाने जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असतात, क्रियाविशेषण अव्ययाने जोडलेलं वाक्य हे मिश्र वाक्य असतात, आणि गौणत्व सूचक उभयाने अव्ययाने जोडलेलं वाक्य सुद्धा मिश्र असतात. मग गौणत्वाचे प्रकार किती आहेत, तर स्वरूपबोधक आहे, कारणबोधक आहे, उद्देशबोधक आहे आणि संकेतबोधक आहे. संकेत म्हणजे जर तर अशी रचना असते. तर यापैकी जर का पहिल्या दोन्ही वाक्य जोडलं असेल, कोणतं, जर का स्वरूपने वाक्य जोडलं असेल आणि दुसरा कारणनी वाक्य जोडलं असेल, तर पहिलं प्रधान आणि दुसरं गौण. बरोबर, मग अशा प्रकारे रचना तयार होणार एक प्रधान एक गौण अशी रचना मिश्र वाक्याची आहे. बरोबर, आणि खालचे दोन प्रकार असतील त्याच्यामध्ये पहिलं गौण असतं दुसरं प्रधान असतं, आणि जे ते जेव्हा तेव्हा जसा तसा जे जसे तसे जर तर जरी तरी या सुद्धा प्रकारच्या वाक्यामध्ये तुम्हाला पहिलं गौण आणि दुसरं प्रधान दिसेल. मग रचना काय तयार होईल, एक गौण एक प्रधान अशी रचना मिश्रची आहे. याबद्दल आपण चांगला अभ्यास केला होता, त्याच्यामुळे हा प्रश्न सुद्धा तुम्हाला सुटणार आहे. सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. नंतर 15 क्रमांकाला काय विचारलो आपण बघूया. अयोग्य पर्याय कोणता आहे असा प्रश्न विचारलाय. आता अयोग्य पर्याय आपल्याला बघायला लागेल. ठीक आहे. इथे विचारलंय शिपायाने चोरास पकडले भावे आहे. बरोबर आहे का, बरोबर. पकडणारा कोण, शिपाई, याला विभक्ती प्रत्यय लागलाय. पकडलेले कोण, चोराला. ठीक आहे. तर कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय म्हणून तो भावे आहे, पण भावेमध्ये कोणता आहे, तर सकर्मक भावे प्रयोग असल्याचं तुम्हाला दिसेल. ठीक आहे. आज दुसरा प्रयोग बघूया. तो गाणे गातो. गाणारा कोण, तो, गायलेले काय, गाणे. तर कर्म आहे त्याच्यामुळे सकर्मक कर्तरी आहे. कर्तरी का, कारण हा कर्ता प्रथमांत आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं कर्तरी कर्मणी बद्दल. ठीक आहे. त्याने आपली चूक कबूल केली. करणारा कोण आहे, तो. हा वाक्यात कर्ता आहे ज्याला प्रत्यय लागला असेल. केलेली काय, चूक, केलेली काय, कबूल. काय कबूल केलं, तर चूक. बरोबर, तर कबूल केले, केलेले काय, कबूल. बरोबर, तर कबूल हा कोण आहे, तर वाक्यामध्ये कर्म आहे, आणि कर्म प्रथमात असेल तर कर्मणी प्रयोग आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. ठीक आहे. विद्यार्थी बसतो. बसणारा कोण, विद्यार्थी. बरोबर, तर हा वाक्यात कर्ता आहे, तर कर्तरी प्रयोग तर आहे इथे 100%. पण इथे काय दिलं, कर्तरी इथपर्यंत बरोबर आहे, पण पुढे काय दिले, सकर्मक दिला आहे. तर बसलेला कोण, विद्यार्थीच आहे आणि अवस्था आहे, तर हे अकर्मकचं उदाहरण आहे आणि ती सकर्मक दिलं आहे, आणि म्हणून अयोग्य पर्याय आपला 4 नंबर उत्तर आपल्याला दिसतोय. ठीक आहे. म्हणून इथे त्यांनी सुद्धा उत्तर 4 नंबर दिला आहे. ज्यांना समजलं नसेल ते बघून घ्या काय असेल ते. ठीक आहे. तर अशा प्रकारे उत्तर असेल 4 नंबर. आता 16 नंबरचा प्रश्न काय विचारला बघू आपण. तर खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ असलेलं वाक्य. परत आले बघा काळावरती अपूर्ण. ठीक आहे. मगाशी काय विचारलं होतं, अपूर्ण भविष्यकाळ. आता त्यांनी काय विचारलंय, अपूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. तर आता काय असेल बघा, तर इथे आहे लिहिणार असतो. तर इथे लिहिणार असतो म्हणजे काय झालं, तर नार प्लस असतो असं दिलं आहे. तिथे भविष्यकाळ आहे. बरोबर, असं आपल्याला दिसेल. मी आलो. आता इथे भूतकाळ आहे आणि साधा भूतकाळ असल्यास तुम्हाला दिसेल. मी येणार आहे, इथे पण भविष्यकाळ आहे, भविष्य वर्तमान काळ अशी रचना आहे. आणि इथे त प्लस आहे अशी रचना आहे. त प्लस आहे अशी रचना आहे. आणि आता इथे दिसेल की लिहित म्हणजे अपूर्ण आणि वर्तमान असं. तर असं ठरवायचे इथे अपूर्ण वर्तमान म्हणजे त दिसलं का, तर ताख्यात क्रियापद वर्तमान काळाचे असतात, आणि आहे हे सुद्धा क्रियापद वर्तमान काळाचं आहे. पण त प्लस आहे अशी रचना असेल त्याला म्हणू आपण अपूर्ण वर्तमान काळ. सोपं आहे, काही अवघड प्रश्न नव्हता. ठीक आहे. त्याच्यानंतर विचार आहे बघा, विरोधातील शब्दांचे गट दिले आहेत, त्यातील चुकीचा गट ओळखायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. जो रॉंग असेल तो ओळखा. आता बघा, प्रसारण आणि असा अंकुचन विरोधातील शब्द आहे, बरोबर आहे. ठीक आहे. तेजी मंदी बरोबर आहे. आदर अनादर बरोबर आहे. ठीक आहे. मग इथे स्वस्त असायला पाहिजे, तर स्वस्थ दिला आहे. इथे स्वस्त आणि महाग असं झालं असतं. तर स्वस्थ म्हणजे काय, तर जो चांगला टणटणीत असतो आपल्यासारखा स्वस्थ, आजारी नसेल त्याला स्वस्थ असं म्हटलं जाते. बरोबर, मग याच्या ठिकाणी स्वस्थ असं झालं असतं तर तो बरोबर आला असता शब्द, म्हणून तुम्हाला मुद्दामून फसवण्यासाठी त्यांनी स्वस्थ असं दिलं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर असेल 2 क्रमांक. त्यांनी दिलंच आहे 2 नंबर उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न असा आहे, खाली काही समानार्थी शब्दांचे गट दिले आहेत, त्यातील चुकीचा गट ओळखायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. आता बघा, चुकीचा म्हटल्यानंतर आपल्याला समजलं पाहिजे
आता काळा म्हणजे कृष्ण, श्याम याचा अर्थ काळा असा होतो, ठीक आहे. घागर आहे, घट आहे, मडके हे समानार्थी आहेत, बरोबर आहे का. नाखुश म्हणजे खुश नसलेला, नाराजी म्हणजे राजी नसलेला, अप्रसन्नता म्हणजे हे नकारार्थी, हे समानार्थी शब्द आहेत, ठीक आहे. मग याच्यामध्ये काय केलं बघा, एक गौण एक प्रधान, त्याच्यामध्ये मुख्य आणि प्रमुख म्हणजे प्रधान, हे प्रधानचं समानार्थी आहे. प्रधान वाक्य जे आपण बघितलं ना, तर याला समानार्थी शब्द आहे. आणि गौण म्हणजे कमी महत्त्वाचं, तर हे विरोधार्थी शब्द इथे ॲड केलेले आहेत. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय दिलं त्यांनी, 3 नंबर उत्तर दिलेलं तुम्हाला दिसेल, ठीक आहे. तर अशा प्रकारे बघितलं आपण 18 क्रमांकाचा प्रश्न. आता पुढचा आहे 19 क्रमांकाला काय दिलं आपण बघूया. तर 19 क्रमांकाला खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार आहे असं तुम्हाला बघायचं आहे. तर आता लेखन नियमानुसार बघत असताना आपल्याला हे बघावं लागेल की नक्की चुका कुठे आहेत, ठीक आहे. तर बघा आता इथे कुठे कुठे चुका दिसत आहे. भाषा वृद्धीसाठी, तर वृद्धी आपण शब्द नीट पाहिला होता, तर वृद्धी हा शब्द असा असायला पाहिजे, वृद्धीसाठी, ठीक आहे. तर वृद्धी असा शब्द कुठे ते दिलाय ते आपण बघू. तर वृद्धी हा पहिला दिसतंय, राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत. पहिले तर मला बरोबर दिसतं, म्हणजे पहिलेच त्याने उत्तर दिलं आहे. दुसऱ्यात काय चुका आहेत बघा, तो वृद्धीसाठी दिलाय, हा थ इथे चुकीचा आहे, हा तील चुकीचा आहे, सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत, इथपर्यंत ह्या 2 चुका आहेत. आता इथे भाषा जो शब्द असेल तिथे ससासं लिहिलाय, आपला हा असं पाहिजे होता, ही एक चूक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रातील दिलाय, राष्ट्रातील पाहिजे होता. आणि सर्व हा चुकीचा दिलाय, सर्व असा असायला पाहिजे. व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेतचा हा ही असा पहिला पाहिजे, ठीक आहे. इथे काय केलं बा, वृद्धीसाठी, तर हा वृद्धी शब्द चुकवलाय त्यांनी. राष्ट्रातील सर्व व्यवहार केलाय, तर व्यवहार असा असायला पाहिजे, त्याच भाषेमध्ये झाले पाहिजेत, हा बरोबर आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. तर खालीलपैकी कोणते शब्द परस्परांचे समानार्थी शब्द आहेत, ठीक आहे. तर समानार्थी शब्दाबद्दल हा प्रश्न विचारलाय बघा. तर ढग म्हणजेच घन, बरोबर. आता हा घनचा अर्थ 2 होतात बघा. जर का हा घन तुम्हाला दिलं घनदाट, तर घन हे काय झालं, ढग झालं, बरोबर. आणि जर हा घन दिला असता इथे, तर याचा अर्थ हातोडा असं झालं असतं. काय झालं असतं, हातोडा असा अर्थ झाला असता. आणि घन दिला आहे, मग घनदाट अरण्य बसतात, बरोबर. म्हणजे ढगाळलेलं असं दाट असा अर्थ होणार. तर 1 आणि 3 हे बरोबर आहेत. मग 1 आणि 3 कुठे बरोबर दिसतंय आपल्याला, 1 नंबरमध्ये आपल्याला बरोबर दिसतंय, ठीक आहे. त्याच्यानंतर कनक म्हणजे काय, तर कनकचा अर्थ सोने असा होतो. काय होतो, सोने, बरोबर. तर सोने, सुवर्ण, बरोबर. हेम याला कनक असं म्हटलं जातं, बरोबर. सारंग म्हणजे काय, तर सारंगाचे भरपूर अर्थ होतात. एक वाद्य सुद्धा आहे सारंग नावाचं, जे आपण म्युझिकसाठी वापरतो. त्याच्यानंतर सारंग, हत्तीला सुद्धा सारंग, मृगाला सुद्धा हा सारंग म्हणतात, हरिणला सुद्धा. तर अशा प्रकारे भरपूर प्राण्यांची नावे सुद्धा सारंग म्हणून वापरली जातात. याबद्दल MPSCला एकदा प्रश्न विचारला होता. तर आपलं उत्तर काय आलं, 1 नंबर उत्तर आल्याचं तुम्हाला दिसेल, ठीक आहे. आता आपण पुढचं बघूया काय दिलंय त्यांनी. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, तर तो उतार्यावरती असेल. हा किती नंबरचा प्रश्न होता, 20 नंबरचा, येस. तर आता 5 प्रश्न तुम्हाला उतार्यावरती आहेत, सोपे विचारित उतारले बघा. तर महाश्वेता देवींचे जन्मस्थळ कोणते आहे, ठीक आहे. तर महाश्वेता देवीचे ढाका दिलंय. आता ढाका हा शब्द इथे कुठे दिसतोय आपण बघूया. हा उतारा तुम्ही वाचला ना की तुम्हाला लवकरच समजेल. तर इथे बघा, तुम्हाला इथे असं दिलंय, ढाका येथे त्यांचा जन्म झाला आहे, बरोबर. कुणाचा, महाश्वेता देवी यांचा लौकिक जीवन प्रवास मोठा विस्मयकारी आहे आणि 14 जानेवारी 1926 रोजी ढाका येथे त्यांचा जन्म झाला असं स्पष्ट दिलं आहे. त्याच्यामुळे इतकं काही अवघड उतारा नव्हता, MPSC सारखा खूप सोपा होता, त्याच्यामुळे ढाका हे आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न उतार्यावरती काय विचारलं बघा. महाश्वेता देवी यांचे कुटुंब कोणत्या विचाराचे होते, तर प्रागतिक असं. तर प्रागतिक हा शब्द तुम्हाला इथे दिसेल. तर महाश्वेता यांचं कुटुंब कोणत्या प्रकारचं होतं, तिथे तुम्हाला प्रागतिक नावाचा शब्द कुठेतरी दिसेल, ठीक आहे. तर आपण वाचून बघूया कुठे प्रागतिक शब्द आहे, त्यांचं कुटुंब कशा प्रकारचं होतं. तर बघा कुठे दिसतंय आपल्याला. प्रागतिक शब्द आहे तसा दिला इथे, हा मी तुम्हाला दाखवतो इथे कुठे असेल ते. आपण वाचून घेऊ म्हणजे आपल्याला समजेल. इथे अखेरचा श्वास त्याने घेतला आणि 90 वर्षाच्या आयुष्याने आदिवासी, कष्टकरी, श्रमिक, सीमांती समूहांना कुटुंब हे इथे दिलंय बघा. हा प्रागतिक शब्द दिला इथे, प्रागतिक विचारांचे होते, ठीक आहे.
महाश्वेता देवी यांचे कुटुंब प्रागतिक विचारांचे होते. तुम्हाला हेच विचारलंय कशा प्रकारचे होते, तर प्रागतिक हे उत्तर आहे आणि प्रागतिक स्वरूपाचे होते हे तुम्हाला दिलंय स्पष्ट. ठीक आहे, त्याच्यामुळे काही अवघड नाही आहे. आता इंग्रजीतील कादंबऱ्यांचा बंगाली भाषेत अनुवाद कोणी केला? त्या उतार्यामध्ये बहिणीचा काही संबंध नाही, वडिलांचा काकांचा नाही, तर आई आहे, आईंनी केला आहे. तर इथे कुठेतरी आई दिली असेल बघा. आईंनी बंगाली भाषेमध्ये भाषांतर केलं आहे. ने तो सुद्धा शब्द तुम्हाला दाखवतो, कुठेतरी आहे ते आई. थोडंसं वाचू आपण म्हणजे आपल्याला समजेल. इंग्रजी कादंबऱ्यांचा हा प्रश्न आहे. इंग्रजी कादंबऱ्यांचा हा प्रश्न तुम्हाला इथे दिसतोय. कुठे बघा, तर कादंबरी बघा, आई हे आई दिसलं का? आईला जगभरातील साहित्य वाचण्याचा छंद होता. कुणाची आई? तर महाश्वेता देवी यांची आई, बरोबर. आणि त्यातून त्यांनी काही इंग्रजी कादंबऱ्यांचा बंगाली भाषेमध्ये अनुवाद केला होता असं. आणि काका हे ऋत्विक घटक हे बंगाली चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचे नाव. तर हे काका वेगळं आहे, तर यांनी अनुवाद केला होता आईंनी. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला विचारलं काय होतं बघा, तर अनुवाद कोणी केलं, तर आईंनी केलं. ठीक आहे, त्याच्यामुळे आई हे उत्तर आहे. त्याच्यानंतर महाश्वेता देवींच्या लेखनाच्या केंद्रस्थानी कोण होते? तर इथे दिलं आहे लहान मुलांचा काही संबंध नाही, शहरी लोक, परदेशी नाहीच आहे. तिथे सामान्य माणूस हे दिलं आहे बघा. तर सामान्य माणूस कुठे दिलं आहे बघा, तर ह्या इथे असं आहे तसं दिलं आहे, ते आपण बघूया. तर सामान्य माणूस दिसतं का तुम्हाला? यस, सामान्य माणूस हा जर साहित्याचा केंद्र असेल तर असं, बरोबर. मग लेखकांना त्यांच्यामध्ये जाऊन राहावे लागेल, बरोबर. अशा प्रकारे सामान्य माणूस हा त्यांचं केंद्रस्थान असल्याचं आपल्याला दिसतं. ठीक आहे, मग महाश्वेता देवींच्या लेखनाच्या केंद्रस्थानी कोण होते? तर सामान्य माणूस होते. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न काय विचारलाय, तर रवींद्रनाथ टागोर यांना जवळून पाहण्याचा योग महाश्वेता देवींना कोठे आला? तर महाश्वेता देवी शांतिनिकेतन यांच्यामध्ये होत्या, या संस्थेमध्ये. आणि ही संस्था शांतिनिकेतन ही यांची होती. कोणाची? रवींद्रनाथ टागोर यांची. तर याच्यामध्ये आहे तसा स्पष्ट उल्लेख तुम्हाला केला दिसेल, जसं का बघा इथे दिलं आहे कुठेतरी, शांतिनिकेतनमध्ये त्यांचे काही काळ शालेय शिक्षण झाले आणि रवींद्रनाथ टागोर यांना जवळून पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग त्यांना या काळात प्राप्त झाला असं दिलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं दिसेल की याच्यामध्ये आहे तसं आपल्याला सांगता आलं, बरोबर. मग अशा प्रकारे 25 जे प्रश्न आहेत ते 25 प्रश्न आपण इथे पाहिलेले आहेत, बरोबर. आता पेपर हा जो तुमचा पेपर झालेला होता, तर तो 3 याच्यामध्ये झाला, 3 स्लॉटमध्ये आणि 3 प्रश्नपत्रिका होत्या. तर ही सगळ्यात सोपी प्रश्नपत्रिका की ज्याच्यामध्ये कादंबरी फक्त माझी जन्मठेप हे विचारली होती आणि ती सुद्धा लहान मुलाला समजेल अशा प्रकारची कादंबरी होती. आत्मचरित्र म्हणजे कुणाचं आहे? ठीक आहे, तर आत्मचरित्राबद्दल तुम्हाला प्रश्न एखादा विचारला होता, बरोबर. पण दुसरा जो पेपर आहे, आणखी 2 पेपर आहेत, बरोबर. तर त्या 2 पेपरमध्ये तुम्हाला असं दिसेल की त्याच्यामध्ये ह्या साहित्यांचं प्रमाण जास्त आहे की ही कादंबरी कुणाची आहे, ही कविता कुणाची आहे, बरोबर. आणि त्या प्रश्नपत्रिका आपण म्हणूया की अवघड पद्धतीच्या होत्या. मग त्या प्रश्नपत्रिकेत नक्कीच विद्यार्थ्यांना तो 2-3 मार्क कमी पडले असतील, बरोबर. तर याच्यामध्ये या प्रश्नपत्रिकेमध्ये जास्त मार्क विद्यार्थ्यांना पडू शकतात. ठीक आहे, तर मला वाटतं हे तुम्हाला समजलं असावं. एकदम सोपी प्रश्नपत्रिका होती आणि आपण समाज, संधीवरती प्रश्न विचारला नाही आहे त्यांनी, तर फक्त काळावरती प्रश्न विचारले, लिंग वचनावरती प्रश्न विचारले आहेत. आणि आपण जो अभ्यास केला होता तर त्या अभ्यासाचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा झाला असावा. ठीक आहे, आणि विद्यार्थ्यांचे फोन किंवा मेसेजसुद्धा मला आलेत की सर तुम्ही शिकवलं त्याचा खूप चांगला फायदा झाला आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना खूप चांगले गुण मिळालेले आहेत. 23-24 पर्यंत विद्यार्थ्यांना गुण आहेत, बरोबर. काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी पण आहेत, बरोबर. पण याच प्रश्नपत्रिकेमध्ये त्या प्रश्नपत्रिकेमध्ये नाही मिळणार, कारण त्याचे 1-2 प्रश्न आपले चुकू शकतात. ठीक आहे, धन्यवाद. सेम